नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। कडाक्याच्या उन्हात एक ग्लास जर थंड ताक प्यायला मिळालं तर दिवसभर शरीरात थंडावा निर्माण राहतो। उन्हाळ्यात जेवण कमी आणि थंड प्यायची इच्छा खूपच जास्त होत असते। उन्हाळ्यात जर तुम्हाला फ्रेश राहायचं असेल तर हा मसाला ताक एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि तो सुद्धा घरी कसा बनवायचा आणि त्याचा मसाला कसा बनवायचा हे तुम्हाला मी आजच्या रेसिपीमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा। चला तर बघूया मसाला ताक कसा बनवतात ते। यासाठी सगळ्यात आधी आपण ताकाचा मसाला बनवणार आहोत। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। इथे मी 15 ते 20 काळे मिरी घेतलेले आहे आणि 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। आता कलर चेंज होईपर्यंत आणि खूपच चांगला सुगंध येईपर्यंत आपण हे सगळं मंद गॅस ठेवून भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा मसाला तुम्ही बनवून स्टोर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। हे बघा 1 मिनिट लागली हा मसाला भाजायला, कलर सुद्धा चेंज झालेला आहे। थंड करून घेऊया। आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मसाला सगळा थंड केलेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। यानंतर यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा साधं मीठ घालूया, अर्धा चमचा यामध्ये सुंठ पावडर घालायची आहे। आता पुदिन्याची पावडर घालायची आहे। मी पुदिना वाळवून सुकून घेतलेला आहे, त्यानंतर असा बारीक कुस्करून घेतलेला आहे। 1 चमचा तो घालूया। अर्धा चमचा हिंग पावडर घालायची आहे। आता झाकण लावूया आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया। मी हे बघा बारीक मिक्सरला वाटून घेतलेला आहे। हा मसाला तुम्ही असा स्टोर करून ठेवू शकता। पहा छान बारीक झालेला आहे। आता हा मसाला आपण चाळून घ्यायचा आहे। तुम्ही हा मसाला असाच सुद्धा वापरू शकता, पण मी हा मसाला चाळणीने चाळून घेते आहे। हे बघा हा मसाला मी असा चाळून घेतलेला आहे। हा मसाला तुम्ही आरामात 4 ते 5 महिने स्टोर करून ठेवू शकतात। आता मसाला ताक बनवूया। यासाठी मी इथे मोठं बाउल घेतलेलं आहे। यामध्ये 1 वाटी दही घालायचं आहे। दही चांगलं फ्रेश घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये 3 वाट्या पाणी घालणार आहोत। जेवढं दही घेणार त्याच्या 3 पटीने आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। 1 चमचा आपण जो मसाला बनवून ठेवलेला तो घालायचा आहे। अर्धा चमचा मीठ घालूया आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। आता हे आपण दही घुसळून घेणार आहोत। दहीच्या गुठळ्या एकदम मोडल्या पाहिजे, छान असं घुसळून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिक्सरला सुद्धा लावू शकतात। हे बघा छान आपलं ताक तयार झालेलं आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपला मसाला ताक तयार आहे। आता सर्व करून घेऊया। मी इथे 2 ग्लास घेतलेले आहे, त्यामध्ये हे मसाला ताक सर्व करून घेते। ताक फक्त उष्णतेपासूनच आपला बचाव करत नाही, तर याचे आपल्या शरीराला सुद्धा खूप फायदे आहेत। ताक पिल्यामुळे पचनक्रिया आपली सुधारते आणि रक्तदाब सुद्धा नियंत्रित राहतो। तर वाट कसली पाहताय? उन्हाळा सुरू झालेला आहे आणि घरच्या घरीच तुम्ही असा हा मसाला ताक नक्की बनवून बघा। ताक पिण्यासाठी आता तुम्हाला बाहेर जायची गरज नाही। अशा पद्धतीने मसाला तुम्ही घरीच बनवा, स्टोर करा आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही घरीच असा मसाला ताक नक्की बनवून बघा। दिवसभर फ्रेश वाटणारा हा मसाला ताक कसा वाटला तुम्हाला हे मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्ससुद्धा करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।